सहावीतील विद्यार्थी आहे. आज आम्ही ते जमल्याचे कारण आहे की मराठी या पाठ्यपुस्तकातील आम्हाला 15వ बालसभेचे आयोजन केलेले आहे. पुढचे सूत्रचालन मी श्रीगंधला देत आहे. राजेश पाटील, मी आता 6वीत शिकत आहे. 28 नोव्हेंबर महात्मा ज्योतिराव फुले यांची पुण्यतिथी व 6 डिसेंबर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन या निमित्ताने ही बालसभा आयोजित केली आहे. या बालसभेचे नियोजन इयत्ता 6वीच्या वर्गाकडे आहे. माझा वर्गमित्र समर्थ याला अध्यक्षपद स्वीकारावे अशी विनंती करतो. शाळेचे मुख्याध्यापक व सर्व शिक्षक व कार्यक्रमाचे अध्यक्ष यांना मंचावर स्थानापन्न व्हावे अशी मी विनंती करतो. तसेच शाळेचे SP सर यांनी हार अर्पण करावा अशी मी विनंती करतो. व्यासपीठ आणि माझ्या मित्रांनो, आज मी महात्मा फुले यांच्या कार्याबद्दल बोलणार आहे. मुलींसाठी शाळा सुरू करताना महात्मा फुले यांना अतोनात कष्ट सहन करावे लागले व त्यांच्या विचारापासून डगमगले नाही. तरी पण ते आपल्या प्रेरणामुळे स्त्रियांसाठी शिक्षणाचे दरवाजे खुले झाले व स्त्रिया शिक्षित होऊन आपल्या कुटुंबाबरोबर देशाच्या विकासासाठी हातभार लावत आहेत. अशा या महात्मांना अभिवादन करून माझे 2 शब्द थांबवतो. जय हिंद. मी आता 6वीमध्ये शिकतो. मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व महात्मा ज्योतिराव फुले यांविषयी 2 शब्द बोलणार आहे. ते तुम्ही शांतचित्ताने ऐकून घ्यावे असे माझी नम्र विनंती. महात्मा ज्योतिराव फुले यांना आपण महात्मा म्हणतो कारण त्यांनी समाजासाठी व देशासाठी प्रचंड कार्य केले. सत्यशोधक समाजाची स्थापना केली, विधवा विवाहास प्रोत्साहन दिले, अनाथालये काढली, सर्वांनी शिकावे या तळमळीने अहोरात्र झटले. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी शिक्षणाचे महत्त्व ओळखून मिलिंद व सिद्धार्थ कॉलेजची स्थापना केली. वसतिगृहे निर्माण करून विद्यार्थ्यांच्या राहण्याची सोय केली. पुस्तकासारखा दुसरा मित्र नाही असा आपल्याला त्यांनी संदेश दिला. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार म्हणून ओळखले जाते. या 2 व्यक्ती आपल्यासाठी दीपक स्तंभ आहेत. यांना मनापूर्वक अभिवादन करून मी माझे 2 शब्द थांबवतो. मित्रांनो, मला अध्यक्षपद दिल्याबद्दल मी सर्वप्रथम आपले आभार मानतो. आपण अनेक विद्यार्थ्यांचे विचार ऐकले, यातून आपल्याला या 2 थोर व्यक्तींची माहिती मिळाली. कवी विंध्याकरांनी म्हटल्याप्रमाणे देणाऱ्याने दे जावे, घेणाऱ्याने घे जावे, घेता घेता एके दिवशी देणाऱ्याचे हात घ्यावे. महात्मा फुले व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या कष्टाने, यांच्या विचाराने प्रेरित झालेली ही शिक्षण गंगा आपण सर्वांच्या घरोघरी पोचवत आहे. आपल्या परिसरातील एकही विद्यार्थी शालेय बाहेर राहणार नाही याचा आपण प्रयत्न करूया. हे आपल्याकडून त्यांना खरे अभिवादन ठरेल. एवढे बोलून मी थांबतो. जय हिंद. बालसभेला उपस्थित राहिल्याबद्दल मुख्याध्यापक व शिक्षक वृंद यांचे मी आभार मानतो व आमच्या वर्ग शिक्षिका कदम मॅडम व नायकर मॅडम यांनी आम्हाला या बालसभेचे मार्गदर्शन केल्याबद्दल मी त्यांचेही आभार मानतो. हा कार्यक्रम पार पाडण्यासाठी मी शाळेचेही आभार मानतो व संस्थापक व मुख्याध्यापक यांचेही आभार मानतो व तसेच मी 6वी इयत्ता 6वीच्या विद्यार्थ्यांकडून मी आभार मानतो व कार्यक्रम संपन्न झाला असं जाहीर करतो.